आणि राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे। केंद्रीय मंत्री आणि शिंदेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे 3 खासदार उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। काल रात्री हे स्नेहभोजन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। एकीकडे ऑपरेशन टायगरचे वारे वाहत आहेत, दुसरीकडे पवारांनी शिंदेंचा केलेला सत्कार, यावरून ठाकरे संजय राऊत हे आगपाखड करत असताना ठाकरेंच्या 3 खासदारांनी स्नेहभोजनाला उपस्थिती लावलेली ही उपस्थिती डोळ्यात येणारी होती। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे हे या स्नेहभोजनाला उपस्थित होते। तर आपण बघतोय हे 3 खासदार होते जे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते। ठाकरे गटाचे खासदार आहेत संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे। दुसरीकडे शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हे सुद्धा उपस्थित असल्याचं कळतंय। पवारांनी शिंदेंचा सत्कार करण्यावरून ठाकरेंनी एक तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। या कार्यक्रमाला उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे सुद्धा उपस्थित होते। शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनामध्ये शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला। ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेला देखील संजय दिना पाटील अनुपस्थित होते, हे सुद्धा इथे आवर्जून सांगावंसं वाटतं। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सोमेश, एकीकडे आपण बघतोय की ठाकरेंच्या खासदारांच्या जी पत्रकार परिषद झाली होती त्या ठिकाणी सुद्धा संजय दिना पाटील हे अनुपस्थित होते। काल ते त्या कार्यक्रमाला पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित असल्याचं सुद्धा कळतंय। आणि दुसरीकडे आपण बघतोय की 3 खासदार हे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित होते। हे काय सांगतंय? एकीकडे ऑपरेशन टायगरचे वारे आणि दुसरीकडे खासदारांचं असं वागणं। नक्कीच आता सध्या दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे, त्या म्हणजे ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे जातील, ठाकरेंचे अनेक आमदार एकनाथ शिंदेंकडे जातील, अशा चर्चा सुरू असताना या चर्चांच्या पार्श्वभूमीवर स्नेहभोजनाला उपस्थिती ठाकरेंच्या खासदारांनी दाखवली आहे। आता दिल्लीमध्ये तसे स्नेहभोजनाचे कार्यक्रम पूर्वी शरद पवारांच्या निवासस्थानी व्हायचे, अनेकदा इतर भाजपचे रावसाहेब दानवे पाटील असतील यांच्या निवासस्थानी व्हायचे आणि त्यावेळी सर्वपक्षीय खासदार तिथे उपस्थित राहायचे महाराष्ट्रातील। पण सध्या ज्यावेळी ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत, मोठ्या प्रमाणावर इनकमिंग हे एकनाथ शिंदेंकडे ठाकरेंच्या पक्षाकडून सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी स्वतः उपस्थिती दर्शवली आहे प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला। विशेष म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाच्या वेळी सुद्धा यांच्यापैकी काही खासदार येण्याच्या चर्चा होत्या। काही खासदार आणि आमदार हे श्रीकांत शिंदेंच्या घरी जे स्नेहभोजन झालं त्यालाही येऊन गेल्याची चर्चा आहे। संजय दिना पाटील हे स्वतः शरद पवारांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला त्यावेळी तिथे हजर होते। एकनाथ शिंदेंच्या झालेल्या सत्काराकडे ठाकरे गटाची भूमिका काय आहे हे सगळं आपण संजय राऊत यांच्या तोंडून काल ऐकलेलंच आहे आणि अशा पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील तिथे हजर असणं, त्यांनी स्वतःच्या समाज माध्यमांवर याविषयीचे फोटो अपलोड करणं की मी स्वतः शरद पवारांच्या कार्यक्रमाला ज्यावेळी एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला त्यावेळी मी हजर होतो, तर या सगळ्याच गोष्टी, या सगळ्या घडामोडी ठाकरे गटाला अडचणीत आणणाऱ्या आहेत। ठाकरेंच्या पक्षावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत की या सगळ्यांचे खासदार त्यांच्यासोबत राहणार का। विशेष म्हणजे जी 2 नावं प्रामुख्याने आहेत म्हणजे अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 2 खासदार ठाकरेंकडेच राहतील शेवटपर्यंत असं म्हटलं जाते आणि त्यांच्यासोबत जी 2 नावं जी एकूण 2/3 बहुमताचा आकडा पूर्ण करण्यामध्ये अडचणीची ठरत होती, त्यामध्ये संजय बंडू जाधव यांचं नाव आहे परभणीचे खासदार आणि दुसरे म्हणजे राजाभाऊ वाजे यांचं नाव आहे आणि हे दोन खासदार ठाकरेंकडे राहतील असं म्हटलं जात होतं। त्यापैकी संजय जाधव यांनी काल प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला उपस्थिती दर्शवली आहे। त्यामुळे आता जर कोटा पूर्ण करायचा असेल 10व्या अनुसूचीनुसार तर शिंदेंच्या पक्षाला हा कोटा पूर्ण करता येईल। एकूण जे ठाकरेंचे 9 खासदार आहेत
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.